बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। नमस्कार, मी किरण बापू अजाबराव देशमुख। चला, आज संतनगरीच्या नगराध्यक्षपदी प्रकाशजी शेगोकार यांनी पदभार स्वीकारून औपचारिकता आज त्या ठिकाणी पूर्ण झाली। मी शेगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि सर्वच पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवकांना या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। चला, निवडणूक संपली। एक सकारात्मक विचारधारेतून शेगाव शहराचा विकास कसा व्हावयास पाहिजे याचा नगराध्यक्ष निश्चितच विचार करतील आणि नगरसेवक सुद्धा आता या प्रक्रिया पूर्ण झाल्या। आपण अटीतटीच्या लढती दिल्यात आणि विजय संपादन केला। आपल्या प्रभागाचा विकास कसा करता येईल यावर अधिक भर माननीय नगरसेवकांनी दिला पाहिजे, हे प्रत्येक प्रभागाच्या नागरिकाला अपेक्षित आहे। आणि आता बहुमत एका पक्षाला आणि नगराध्यक्ष एका पक्षाचा निवडून आल्यामुळे आता तो नगराध्यक्ष शेगाव शहराचा आहे, तर पक्षाचा नाही राहिला, त्यांनी पदभार स्वीकारला। निवडणूक होईपर्यंत पक्षाचे उमेदवार असतात, त्या ठिकाणी आता नगरसेवक सुद्धा पक्षाचे नाहीत। पक्षीय बलाबल होत असताना त्यांची संख्या गृहीत धरली जाईल। बाकी उर्वरित ते एक नगराचे सेवक म्हणून काम करतील आणि नगराध्यक्ष आता शेगाव आहे। शेगाव शहरातील जनतेने नगराध्यक्षपदी प्रकाश शेगोकार यांना जनादेश दिला आणि त्या जनादेशाचा आदर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये सन्माननीय सभागृहाच्या माध्यमातून सर्व नगरसेवक करतील असं अपेक्षित आहे। आणि एक शेगाव शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जी संत गजाननाची भूमी आहे, एक आदर्श असं सभागृह त्या ठिकाणी कामकाज त्या ठिकाणी चालेल। नगराध्यक्ष सुद्धा सकारात्मक विचारधारेचे आहेत। आज त्यांनी आपल्या प्राथमिक भाषणामध्ये त्यांची चुणक या ठिकाणी दाखवली। एक शेतकरी कुटुंबातून आलेला व्यक्ती आहे, वारकरी संप्रदायाचा वारसा पारिवारिक त्यांना आहे। अशा या स्थितीत आता संपूर्ण जबाबदारी नगरपालिकेची नगरसेवकांसह सभागृह चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे। निश्चितच येणाऱ्या काळात त्यांनी आज त्यांच्या भाषणात जो मनोदय व्यक्त केला, सगळ्यात महत्त्वाचा त्या आजच्या भाषणात नागरिकांची सनद म्हणजे नागरिकांचा जाहीरनामा हे येणाऱ्या काळात ते त्या ठिकाणी जाहीर करतील आणि लोकांचे कामं मार्गी लागले पाहिजे। टप्प्याटप्प्याने एकत्रच एकाच दिवशी सर्व कामं होणार नाही। बऱ्याच वर्षानंतर 4 वर्षाच्या प्रशासकीय काळानंतर आता निवडणूक होत आहे, त्याच्यामुळे अपेक्षा नागरिकांनी ठेवणे साहजिक आहे। परंतु एकाच दिवसामध्ये संपूर्ण विकास होईल अशी अपेक्षा करणं चुकीची आहे। टप्प्याटप्प्याने होतील। काही सुधारणा त्यांच्या ज्या भाषणातून जे बोलले त्याच्यावरून त्यांच्याकडनं अपेक्षा वाढल्यात। टप्प्याटप्प्याने नगराध्यक्ष या ठिकाणी आपला कामकाजाची चुणक दाखवतीलच आणि जे अनुभवी लोक आहेत, सामाजिक संघटना आहेत, त्यांनी सुद्धा वेळोवेळी नगराध्यक्षांना मार्गदर्शन करणे विकासात किंवा कामामध्ये एक ढाचा आहे। काही वरिष्ठ मंडळी आहेत, काही सिनियर आहेत, काही माजी नगराध्यक्ष शेगाव शहराचे आहेत, काही माजी नगरसेवक आहेत। सर्वांकडूनच आता राजकारणाची अपेक्षा न ठेवता विकासात्मक कामांची संतनगरीचा कामकाज कसं चालेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याला आहे आणि तीच अपेक्षा या ठिकाणी आहे। आणि येत्या 13 तारखेला आता उपाध्यक्षाची निवड होईल। आज त्या ठिकाणी मीटिंग होईल आणि 13 तारखेला उपाध्यक्षाची निवडणूक होईल आणि त्यानंतर 20 तारखेला समित्यांच्या निवडणुका होतील आणि खऱ्या अर्थाने 21 तारखेपासून जानेवारीपासून कारभार नगरपालिकेचा सुरू होईल आणि 26 जानेवारीला झेंडावंदन प्रथम झेंडावंदन नगराध्यक्ष करतीलच। वेळोवेळी ज्या ज्या काही समस्या राहतील, जे विषय येतील ते मी आपल्या समक्ष मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल। तुर्तास एवढेच, धन्यवाद।